ॐ ॐ ॐ ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम आपण पहा तिसऱ्या अध्यायाच्या 14-15व्या श्लोकावर आलोय. यज्ञ यज्ञ जे आपण विहित कर्म करतो, जे आपला यज्ञ ज्या आपण कर्मासंबंधित हा तिसरा अध्याय. आणि जे नियमित नित्य कर्म आपलं आहे, नियमित कर्म आहे, त्या सर्व कर्मांना भोग लाभ अपेक्षा विना जे कर्म करू ते सुद्धा यज्ञ म्हटलं जात आहे. आणि अशा दृष्टीनं मग जे यज्ञ आहेत त्या यज्ञासाठी एक सृष्टी चक्र, प्रकृतीमध्ये एक सृष्टी चक्र आहे. ते सृष्टी चक्र या यज्ञावर अवलंबून आहे. म्हणजे आपल्या निष्ठेनं विहित केलेल्या कर्मावर यज्ञ आहे आणि त्या यज्ञावरून एक मग सृष्टी चक्र आहे. त्या संबंधानं 3 श्लोक आहेत. आणि ह्या यज्ञावर एक प्रश्न आहे आपल्याला 10 मार्काचा आपल्या परीक्षेमध्ये. यज्ञाचं महत्व काय, यज्ञाचे लाभ काय, यज्ञ काय असतो, असे काय तर 2-3 प्रकारचे प्रश्न आहेत जे भगवंताने अर्जुनाला असं वाटतंय अर्जुनाला की भगवंत मला का बरं या घोर कर्मामध्ये परत परत प्रवृत्त करतायत. मग या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंतांनी सांगितलंय की हे यज्ञ म्हणजे कर्मयज्ञ म्हणजे सृष्टी चक्राच्या संरक्षणासाठी आहे. हे सृष्टी चक्राचं जे संरक्षण आहे आपण केलेल्या निष्काम कर्मावर बरंच काही अवलंबून आहे. कर्तव्य कर्म जे आहे आपलं जे यज्ञ आहे ते यज्ञ आपल्या सृष्टी चक्राच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे असं प्रतिपादन भगवंतांनी केलेलं आहे. आणि या सृष्टी चक्राला धर्मयज्ञही म्हटलेलं आहे. मग असा हा धर्मयज्ञ जो आपल्याला परिपालन करायचा आहे त्यासाठी सुद्धा आपले कर्म निष्ठेने करावेत. कर्म तर आपलं क्षणमपीही आपण सोडू शकत नाही, परंतु जे कर्म करायचे ते आपल्याला योग्य पद्धतीने निष्ठेने करणे आवश्यक आहे. आणि अशा कर्मालाच यज्ञ म्हटलेलं आहे. मग या यज्ञांचं एक चक्र सांगितलंय भगवंतानी. अन्नाद भवंती भूतानी. सुवर्णाताई अडचण नसेल तर तुमचा व्हिडिओ चालू करा. 14वा श्लोक म्हणूया आपण. उपस्थित आहेत ना सुवर्णताई? हे पहा 14वा श्लोक असा आहे. अन्नाद भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभवाः यज्ञात भवंती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्य यज्ञ प्रतिष्ठितम. संपूर्ण प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती वृष्टीने पावसाने होते. वर्षा म्हणजे पावसाने यज्ञ होतो आणि यज्ञ कर्माने संपन्न होतो. कर्मांना तू वेदापासून उत्पन्न झालेला जाण आणि अक्षर ब्रह्मापासून प्रगत झालेले जाण. म्हणून तो सर्वव्यापी परमात्मा यज्ञात कर्तव्य कर्मात नित्य स्थित आहे. असे या 2 श्लोकामध्ये या सृष्टी चक्राचं वर्णन करून आपण जे कर्तव्य कर्म पारित करतो त्यामध्ये सदैव अक्षर ब्रह्म उपस्थित आहे अशा प्रकारे एक सूत्र दिलेलं आहे. प्राणी अन्नापासून, अन्न वर्षापासून, वर्षा यज्ञापासून
आणि यज्ञ म्हणजे विहित कर्म, म्हणजे आपण जे नियमित निष्ठेनं आपल्याला लावून दिलेलं कर्म करू ते म्हणजेच यज्ञ आहे, आणि त्याच्यामुळेच वर्षा होते. आणि अशा विहित कर्माच्या समुदायामध्ये म्हणजे अनेक प्रकारचे असे विहित कर्म एकत्रित म्हणजे ते वेदापासून आलेले आहेत. आणि वेदामध्ये अविनाशी परमात्मा सदैव स्थित असतो, म्हणजेच अविनाशी परमात्मा विहित कर्मामध्ये सदैव प्रतिष्ठित आहे. अशा प्रकारे एक ब्रह्मचक्र सृष्टीचक्राचं यज्ञामधून कसं सृष्टीचक्राचं संरक्षण होत आहे हे भगवंतांनी सांगितलेलं. पुन्हा 16वा श्लोक बघूया. एवं प्रवर्तितं चक्रन नानुव वर्ततीह यह अघायुरियान रामो मोघम पार्थ सजीवती. म्हणजे जर का या सृष्टीचक्राप्रमाणे आपलं कर्तव्य कर्म पूर्ण केलं नाही तर सृष्टीचक्र चालवण्याची अर्थात आपल्या कर्तव्याचे पालन करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे, मनुष्यावर. हे जे चक्र आहे प्रकृतीचं चक्र चालवण्याचे मुख्य सूत्र आहे म्हणजे कर्म. कर्म केलं की यज्ञ होतो, यज्ञातून पाऊस पडतो, पावसातून अन्न येतं आणि अन्नातून प्राणी येतात, प्राण्याचं जीवन चालतं. आणि ते यज्ञ समुद्वय अनेक प्रकारचे यज्ञ हे म्हणजे अनेक प्रकारचे कर्म वेदामध्ये वर्णन केले आहेत. आणि वेद हे अविनाशी ब्रह्मापासून परमात्म्यापासून आलेला. म्हणून एकंदरीत जर बघितलं तर आपलं जे निष्ठेनं कर्तव्य कर्म करतो ते म्हणजे त्यामध्ये सदैव अविनाशी परमात्मा आहे. आणि मग जर असं आपण नियत कर्म आपलं जर व्यवस्थितपणे पार पाडू नाही शकलो तर मोठ्या प्रकारचा दोष या मानव जीवनाला येतो. आणि हे सृष्टी चक्राचं चालवण्याचं अर्थात कर्तव्याचे पालन करण्याची जिम्मेदारी या मानवावरच आहे. आणि म्हणून जो मनुष्य आपल्या या कर्तव्य कर्माचं पालन बरोबर करत नाही, त्याचा उपवास करतो, त्याला भगवंत मोगम पार्थ सजीवित अघायुर इंद्रिया रामो, तो पाप खातोय असं म्हटलेलं आहे. हे पार्था, जो मनुष्य या लोकात अशा प्रकारे प्रवर्तितम म्हणजे परंपरेने चालत आलेल्या सृष्टी चक्राच्या नियमानुसार चालत नाही, तो इंद्रियाद्वारा भोगात रममान होणारा पापी पापमय जीवन जगणारा मनुष्य व्यर्थच संसारात जगत आहे असं समज. म्हणजे एकंदरीत कर्तव्य कर्म करणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्यावर समाजाचं सृष्टीचं कसं चक्र अवलंबून आहे हे भगवंतांनी सांगितलेलं. म्हणून एकंदरीत बघा, हे जे निष्काम भावनेनं केलेलं कर्म आहे तो कर्म सामान्य नाही. त्याला उगं काहीतरी शास्त्रात सांगितलंय, पुराणात सांगितलंय कर्तव्य कर्म हे निष्काम भावनेने करणं हे असं सामान्य नाही. तर त्यामधून सर्व व्यापी परब्रह्माची शक्ती त्या निष्काम कर्मामध्ये आहे. म्हणजे पूर्ण भगवद्गीता या फक्त निष्काम कर्माभोवती फिरते. अशा या निष्काम कर्माच्या मध्ये सर्व व्यापी परमात्म्याची शक्ती आहे. त्याचा निष्काम कर्माचा अनुसरण करणारा व्यक्ती परमश्रेय म्हणजे प्राप्त करतो, म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. आणि याचं या निष्काम कर्माचं अनुसरण न करणारा व्यक्ती आपलं जीवन व्यर्थ घालवतो. आता म्हणजे तो कर्तव्य कर्माला न सांभाळणारा म्हणजे ईश्वराला विसरणारा, दृश्य वस्तूवर विश्वास ठेवणारा, विषय वासनामध्ये लीन होऊन पापी जीवन व्यतीत करणारा असा तो असतो. आणि असा व्यर्थ जीवन हा पापी जीव घालत असतो. परंतु यज्ञ करणारा म्हणजे निष्काम भावनेने कर्म करणारा व्यक्तीला भगवंताचा अनुग्रहाच पात्र होतो आणि तो मोक्षाकडे, मोक्ष प्राप्तीकडे गमन करतो. मग एकंदरीत बघा,
आता इथं दोन प्रकारच्या व्यक्तीचं वर्णन आहे, एक पापी व्यक्तीचं आणि एक पुण्यमय जीवनाचं. जो इंद्रिय राम आहे, इथं आपल्याकडे एक आत्माराम शब्द आलेला आहे पहा इथं. इंद्रिय रामा जो आहे तो व्यर्थ जीवन, त्याचं पापी जीवन, आणि जो आत्माराम आहे तो जीवन सार्थक करणारा. म्हणून भगवद्गीतेत असं सांगितलेलं की भगवान परमात्म्याला विसरणे हेच पाप आहे. तर अशा प्रकारे सत्कर्म हेच एक यज्ञ समजला गेलाय. एक छोटासा प्रश्न आहे यावर. यज्ञ इत्यादी संबंधित धर्मचक्राचे म्हणजे सृष्टी चक्राचे अनुसरण न करणारा जीवन कसा असतो? म्हणजे यज्ञ न करणारा कसा असतो? तर त्याचं पापमय जीवन व्यतीत करत असतो. दुसरं, इंद्रिया त्याचे वश मध्ये राहत नाहीत. आणि तिसरं, त्याचं जीवन व्यर्थ जात आहे. सर प्रश्न रिपीट करा ना. प्रश्न कोणता रिपीट करा यज्ञ प्लीज. इत्यादी संबंधाने धर्मचक्राचे अनुसरण न करणाऱ्या व्यक्तीचे जीवन कसे असते? त्याचे जीवन पापमय आणि तिसरं, त्याचे व्यर्थ गेलेले आहे किंवा व्यर्थ तो जीवन जगत असतो. त्याला भूमीवर भार म्हटलेला आहे. तो असा जो आहे, भूमीवर अशा प्रकारच्या व्यक्तीचा भार आहे. पापाच्या भाराखाली तो दबलेला असतो. सर प्रश्न समजत नाहीये सर. प्रश्न फार समजत सहज बघा. यज्ञ इत्यादी संबंधाने जे धर्मचक्राचे अनुसरण करत नाही. आता यज्ञ इत्यादी संबंधाने जो धर्मचक्राचे अनुसरण करत नाही त्याचे जीवन कसे असते किंवा कसे होते? समजला प्रश्न? हा समजला सर. पुढे मग आता दुसरा, जीवन कसं असतंय? त्याचं जीवन एकतर पापमय जीवन होतं त्याचं. दुसरं, त्याची इंद्रिय त्याच्या नियंत्रणात काबूमध्ये नसतात, त्याची इंद्रिय नियंत्रणामध्ये नसतात आणि तो जीवन मग अशा प्रकारे व्यर्थ जीवन जगत असतो, पृथ्वीवर भार म्हणून जगत असतो. तो पृथ्वीवर या पापाच्या ओझ्याखाली जगतोय. आणखीन काय सांगू का? दृश्य वस्तूंच्या पाठीमागे लागणारा तो इंद्रियाचा दास असतो. त्याला गीतेने भगवद्गीतेमध्ये इंद्रिया रामू म्हटलेला आहे. इंद्रिय रामू. आणि एक आत्माराम, हा इंद्रिय राम. त्याचे जीवन कुणाच्याही कामाला येत नाही, अशा प्रकारे त्याचे व्यर्थ जीवन आहे. मनुष्य जन्म प्राप्त करून ईश्वराला विसरणे व इंद्रियाच्या सुखामध्ये राहणे म्हणजे किडे मकुड्याच्या स्वरूपाने तो जन्म घेत असतो. छान. आता बघा, या यज्ञासंबंधाने ही तिन्ही श्लोक 14, 15, 16 महत्वाचे आहेत. आता आतापर्यंत काय केलं आपण, म्हणजे आतापर्यंतची जी चर्चा होती, अशा प्रकारे संसाराशी संबंध जो आहे त्याचा विच्छेद करण्यासाठी जो आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही त्या मनुष्याचा आतापर्यंतच्या श्लोकामध्ये उपवास केला. उपहास म्हणजे त्याच्याबद्दल थोडस वाईट बोलणे म्हणा की, उपहास म्हणजे थोडस त्याला त्याची निंदा केलेली आहे. कोणाची? जो या शरीर देही म्हणून राहतो, संसाराशी संबंध ठेवून राहतो, याचा विच्छेद करत नाही
जो अशा प्रकारचे कर्तव्य पालन करत नाही त्याचा थोडासा निषेध केलेला. मग आता याच्या पुढं जर कोणी एखादी साधक आपल्या कर्तव्याचे पालन करतो आणि व्यवस्थित पालन करून संसाराशी असलेला संबंधाचा विच्छेद करून टाकतो, म्हणजे संसार तोडतो, त्या महापुरुषाच्या स्थितीचे वर्णन आता पुढच्या 2 श्लोकामध्ये आहे. यस्त्वात्मरतिरेव शादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्नेव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. सुवर्णाताई, भगवद्गीता तुमच्या समोर आहे ना? हा, तो वाचा श्लोक 17वा. यस्तत्त्वात्म अरतिरेव स्यादात्म तृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. हे बघा, 8 अक्षर एका याच्यात म्हणायचे आणि पुढचे 8 एकात म्हणायचे. आत्मन्नेव च संतुष्टस, इथं तोडायचं ते श्लोक. तस्य कार्यं न विद्यते. तस्य कार्यं न विद्यते. आता कार्याच्या येवर अनुसार आहे आणि पुढे न आहे, म्हणून त्या अनुसारानं न होत आहे. तिथं न नाही, परंतु न कार्य न पुन्हा स्वतंत्र आहे. न विद्यते, संतुष्ट कार्य न विद्यते. परंतु जो मनुष्य आपण आपल्यातच रममान असणारा आणि आपण आपल्यातच तृप्त असणारा, तसेच आपण आपल्यातच संतुष्ट आहे, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य नाही. म्हणजे आता हा व्यक्ती आत्मन्नेव संतुष्टस, आपण आपल्या आत्म्यामध्ये संतुष्ट झालेला उच्च पातळीला गेलेला आहे. मग त्याला आता ही मागच्या फार कर्तव्याची आवश्यकता नाही. तसंच पुढचं त्याच वर्णन आहे पुढं. नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कच्चित ददर्थ व्यपाश्रयः. त्याच्या कर्मयोगाने सिद्ध झालेल्या पुरुषाचा, म्हणजे अशा प्रकारच्या कर्मयोगाने सिद्ध झालेल्या पुरुषाचा या संसारात कर्म करण्याशी कोणतेही प्रयोजन राहत नाही. आता बघा बरं का, म्हणजे ह्या ईश्वरीय स्थितीला जाऊन पोहोचवलेला आहे, महात्मा बनलेला व्यक्ती आहे, त्यानं मग कशाला संसारातले कर्म करायची गरज आहे? त्याला शेती बाडी नोकरी धंदा किंवा हे भौतिक कर्म जे आहेत त्याला काही करायची गरज पडत नाही. परंतु पुढे प्रश्न येणार आहे आपल्याला, तो महत्वाचा आहे, त्याच्याकडे आपण जाऊया. असा हा जो कर्मशुद्ध झालेला व्यक्ती आहे त्याला कर्म करण्याचे कोणतेही प्रयोजन राहत नाही आणि कर्म न करण्याचीही कोणते प्रयोजन राहत नाही. त्याने कर्म करावे नाही आणि करू नयेही नाही. कर्म करणे किंवा न करणे याचं कुठलंही प्रयोजन त्याचं राहत नाही. तसेच संपूर्ण प्राण्यात कोणत्याही प्राण्याशी याचा किंचित मात्रही स्वार्थाचा संबंध राहत नाही. म्हणजे तो भूतमात्राशी सुद्धा कुठला संबंध राहत नाही. तो एकदम वैराग्य प्राप्त झालेला साधक. कर्मयोगात त्याला कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध राहत नाही. हे आहे ना, तस्य कार्यं न विद्यते, तस्य कार्यं न विद्यते. आता मग आता याचे जर उदाहरण आपण बघितले की अशा प्रकारची स्थिती परमात्मा भगवान श्रीकृष्णाने पुढे दिलेलं आहे की मला काही कर्म करायची गरज होती का? मी तर या कुठल्याच यांच्याशी संबंधित नाही. मी तर एक अनुष्यूत असा एक व्यक्तिमत्व. परंतु मी मग हे सगळे कर्म का बर केले? संसार केला, नातेगुते सांभाळे, कर्म करतोय, जे माझे भक्त आहेत त्यांची सेवा करतोय, अर्जुनाचा तर रथगाडा चालवतो, मग ही का केलो मी? आणि याच्यावर पण आपला एक मोठा प्रश्न आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. आता हे पहा की अशा प्रकारची जी कर्मसिद्ध योगाची स्थिती प्राप्त करण्यासाठी साधकांनी काय करायला पाहिजे याचं या एक पुढचा श्लोक
तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्या चरण कर्म परमाप्नोती पुरुषः. 19वा श्लोक. म्हणून तू निरंतर आसक्तीरहित कर्तव्य कर्माचे व्यवस्थित आचरण कर, कारण आसक्तीरहित होऊन कर्म करीत मनुष्य परमात्म्याला प्राप्त होतो. म्हणजे हा कर्म सिद्ध कधी होतो? आसक्ती सोडून कर्म केल्यानंतर आणि परमात्म्याकडे लक्ष ठेवल्यानंतर तो कर्मसिद्ध होतो आणि त्याला मग इतर बाहेर भौतिक कर्म करण्याची आवश्यकता पडत नाही. आता इथं थोडस उदाहरणानं स्पष्ट केलंय. भगवंता, असं आसक्ती रहित होऊन कर्म केलेल्या आतापर्यंत कुणाला परमात्मा प्राप्ती झालेली आहे का? असा कोणी कर्मसिद्ध आहे का मागच्या पुराण काळामध्ये? तर भगवंताने इथं उदाहरण देऊन केलंय. आसक्ती रहित होऊन कर्म करण्याने, अर्थात आपल्यासाठी कोणतीही कर्म न करण्याने परमात्मा प्राप्ती कोणाला झालेली आहे का? तर उदाहरणात हा 20वा श्लोक आहे. कर्मण्येव हि संसिद्धिम अस्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. राजा जनकाचं इथं उदाहरण दिलंय. राजा होता जनक, परंतु तो पूर्ण कर्मसिद्ध, वैराग्य प्राप्त. राजा जनकासारखे अनेक महापुरुष सुद्धा कर्माद्वारेच, म्हणजे कर्मयोगाद्वारेच, म्हणजे निष्काम योगाद्वारेच परमसिद्धीला प्राप्त झालेले आहेत. म्हणून लोकसंग्रहाचा विचार करूनही तू निष्काम भावनेने कर्म करण्यालाच योग्य आहेस, अर्थात अवश्य करावे. म्हणजे हा शब्द आता इथे बघा, लोकसंग्रहाचा. राजा जनक होता, आता राजा होता, परंतु राजकारभार सगळाच चालवत होता. आणि राजकारभार सगळा राजपाट चालवून सुद्धा त्या याच्यामध्ये निष्काम भावनेने तो राजकारभार चालवायचा आणि त्याद्वारे त्याला मोक्ष परमात्मा प्राप्ती झाली. म्हणजे राजा सुद्धा हा, हे जे म्हणतात ना, आम्हाला लई काम आहे, आम्हाला असं करावंच लागतंय. आता काय लई लोकांमध्ये वेडेपण आहे. आमच्याकडे एक आमचा मित्र होता, त्याची पत्नी, ते आम्ही तर म्हणजे तो दारू पित नाही म्हणून त्याच्याशी आमचं स्नेह जुळलं होतं. आणि एक वेळेस तो आम्हाला असा दिसल्यानंतर आम्ही शिकायत केली त्याच्या पत्नीकडे. तर ती पत्नी आम्हाला म्हणते, अहो काय म्हणे मुंडे भाऊ, आजकाल स्टेटस सांभाळावं लागतं म्हणे. स्टेटस सांभाळण्यासाठी दारू प्यावं लागते म्हणे. करतात म्हणे कधी कधी, हे चलतच की म्हणे. अशी स्थिती झाली. म्हणजे राजा होता जनक, त्याला काही ह्याची गरज नाही पडली आणि या भुरट्या चोराला गरज पडली का दारू प्यायची? तर ही अशी समाज स्थिती झालेली. परंतु कितीही आपण समाजातलं मोठं कार्य करत असू, राजकारभारा एवढं, तरी ते सुद्धा कारभार आपण निष्काम भावनेने करू शकतो. आणि ते केलं तर मग आपल्याला परमात्मा प्राप्ती होते. आणि म्हणून तर हे परमात्म्याने एक अशी व्यवस्था लावून दिली आहे, हे जे सृष्टीचक्र, काम करणाऱ्याने कामच करावं. समजा प्रत्येकानं निष्काम काम करायचंय, कर्मसन्यास घ्यायचा आहे आणि हे म्हणलं, तर ह्या संन्यासाला भिक्षा कोण घालेल? हे संन्याशांचं लक्ष कसं असतंय की त्यांनी माधुगिरी मागून भोजन करावं, त्यांना हे करावं. मग हे जर व्यापार व्यवहार केला नाही कुणी, राजकारभार कोणी नाही चालवला, तर या संन्यासाचं पोट कोण भरेल? म्हणून एक व्यवस्था लावून दिलेली आहे परमात्म्याने. त्या सृष्टीचक्रामध्ये तुम्ही जिथं आहे तिथं तुम्ही योग्य पद्धतीनं राहा. आता भिंत आहे आपली, भिंतीला काही छोटे छोटे दगड असतात, चिपऱ्या म्हणतो आपण, मध्ये घालतात. आता दगडाची भिंत बरं का, ही विटेची नाही. काहीला मोठ्या मोठ्या शिळा असतात. अशी खिडकी असते ना, त्या खिडकीवर एकच 4 फुटाची अशी शीळ टाकलेली असते. आता जसं लेंटल टाकतात सिमेंट कॉन्क्रीटचं, पहिले एकच लांब 4 फुटाचा शीळ मिळायची, ते टाकायची आणि वरी पुन्हा भिंत बांधायची. काही कोण्याला बसणारे दगड असतात, कोणात, त्याला कोण्या म्हणतो, म्हणजे त्याच्यामुळे भिंतीचा कोणात. मग हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे चिपऱ्या, गोलगोंडे, गोलधोंडे, कोणे, शिळा, हे सगळे आहेत म्हणून भिंत आहे. म्हणून संसारिक आहेत, राजकारभारी आहेत, संन्यासी आहेत, विद्वान आहेत, मुमुक्षी आहेत, अभ्यासू आहेत, संन्यासी आहेत,
हे सगळे मिळून ही सृष्टी आणि संसार चक्र आहे. त्या प्रत्येकानं आपण जिथं आहोत तिथं त्याचं काम पूर्ण करावं. विद्यार्थ्यांनी विद्यार्जन करावं, संसारिकांनी संसार करावा, तो पण निष्काम भावनेनं करावा. परमार्थाने परमार्थ सुद्धा शुद्ध परमार्थ करावा. राजकारभाराने राजकारभार सुद्धा अत्यंत पवित्रपणे चालवावा. आणि असं चालल्यानंतर मग हे सृष्टीचक्र व्यवस्थितपणे चालतो. आणि म्हणून इथं जनकासारख्यांचं उदाहरण दिलेलं आहे. आता इथं याच्यापासून तो लोकसंग्रहासाठी काय करावं लागतं अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न आहे. तर का बरं आपण लोकसंग्रहासाठी करावं? तर अशा प्रकारचे निष्काम कर्म करणारे कर्मसिद्ध महापुरुषांनी सुद्धा कर्म करण्याने लोकसंग्रह कसा होतो हे या पुढच्या श्लोकात आहे. हा 21वा श्लोक या लोकसंग्रह आणि याच्यासाठी महत्वाचा. हे बघा, यत यदा चरती श्रेष्ठस तत्तत् देवेतरो जनः स स यत् प्रमाणन कुरुते लोकस्तदनुवर्तते. सुवर्णताई म्हणा, सोपा श्लोक आहे. यद्यदाचरति श्रेष्ठस्तदेवेतरो जनः स छान. यत् प्रमाणं कुरुते लोकस्तद अनुवर्तते. प्रमाणंग क आहे ना पुढं. हा, हो यद आहे सर. ही द आहे ना, द त्याच्यामध्ये द आणि य दोन मिसळलेले असतात. यदा आचरती श्रेष्ठस, जसं जसं श्रेष्ठ व्यक्ती आचरण करतील तसं तत्देवे तरो जना, त्याच्याप्रमाणे इतर जनता, पाठीमागची जनता आचरण करत असतात. आणि जे काही प्रमाण देतो, स यत प्रमाणन कुरुते, ज्याप्रमाणे जे काही प्रमाण देतो दुसरे त्यानुसार आचरण करतात. म्हणजे मोठी व्यक्ती, जे थोर पुरुष आहेत, ते जसं आचरण करतील तशा प्रकारचं आचरण पाठीमागचे लहान बालक करतात. घरामध्ये वडील, थोर भाऊ, आई वडील जे जसं आचरण करतात तशा प्रकारचे बालक करतात. म्हणून भगवंतानी सांगितलंय की मी या जगाचा पालन करता आहे, सृजन करता आहे. मग मी जसं वागेन तसंच माझ्या पाठीमागची जनता वागेल. म्हणून हे बा अर्जुना, मला कुठलंच कर्तव्य कर्म नाही. मी तर फार पुढे निघून गेलेला, परंतु फक्त ह्या लोकसंग्रहासाठी मी यद यदा चरती श्रेष्ठस या भावनेनं सगळं कर्म करतो. पोटाला जन्माला आलो, आई वडिलांचं पालन पोषण केलं, मामा भाचे पुतणे बहिणी बहीण सगळ्यांचं एक आपल्या आपल्या कर्मधर्मानुसार मी कार्य केलेलं आहे. म्हणून लोकसंग्रहासाठी श्रेष्ठ लोकांनी कर्म करावं. इथे दिले आहे बघा. या आता पुढच्या 2-3 श्लोकामध्ये भगवंताने स्वतःच उदाहरण देऊन लोकसंग्रहाविषयीची एक पुष्टी केली आहे. म्हणजे लोकांसाठी कसं करतोय मी हे पहा. 22वा श्लोक. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. हे बघ, न मे पार्थास्ति कर्तव्यं, मला काही कर्तव्य आहे का रे बा? मी काय करायची गरज आहे का? मला काय रोजीरोटी, शेतीपाणी, भाडी वगैरेची गरज आहे का? मी कोण आहे? त्रिषु लोकेषु किंचन नाना वाप्तम वाप्तव्य वर्त येवचे कर्मणी. हे पार्था, मला तिन्ही लोकात न तर काही कर्तव्य कर्म आहे, न कोणती प्राप्त करण्यायोग्य वस्तू अप्राप्त आहे. भगवंताला काय प्राप्त करायची गरज आहे का बरं? कुठली काही वस्तू त्यांनी मिळवायची गरज आहे? युद्ध जिंकावं न जिंकावं, नाही 50 एकर जमीन घ्यावं, नाही एवढं बँक बॅलन्स करायची गरज आहे का? सगळं तर त्याच आहे. तरी पण तो का करतो? तर अप्राप्त अशी वस्तूही त्याच्याकडे नाही, सगळ्या प्राप्त त्याला आहे. तरीही मी कर्तव्य कर्मातच लागून राहतो. तरी पण त्यांनी कर्तव्य कर्म पूर्ण केले. मग ते आपल्या नेहमीचे महत्वाचे श्लोक आहेत.
भगवंत म्हणतोय की माझं कुठलंही कार्य नसताना धर्म संरक्षणार्थाय धर्म संस्थापनाय तस्त तो दुसऱ्या दुसऱ्या याच्यामध्ये तो श्लोक आहे ना, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मी धर्माच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी तिन्ही लोकात अनेक योनीत अवतार घेतो, धारण करून त्या त्या रूप आणि वेश यांच्याद्वारा तदनुरूप आचरण करतो. मग त्या त्या जे कुठला जन्म घेतलो त्या त्या रूप आणि वेशाप्रमाणे मी कार्य करत असतो. प्रभू रामचंद्राचा एक पुत्र म्हणून, एक राजा म्हणून, एक ऋषी मुनींच्या यज्ञाचं संरक्षण म्हणून, लढाई म्हणून, विरोधी पार्टीचा एक योद्धा म्हणून सगळे कर्तव्य पार केले की नाही भगवंताने. तसंच भगवान कृष्ण अवतारामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे कर्तव्य केले. आणि जे अपूर्ण छोटे म्हणजे अंश अवतार जे होते त्यामध्ये सुद्धा भगवंताने अनेक छोटे मोठे कर्तव्य केलेले आहेत, जे की कर्तव्य करण्याची त्यांना कधीही कुठलीही आवश्यकता नव्हती. कारण हे पार्था, जर मी एखाद्या वेळी सावधान होऊन कर्तव्य कर्म केले नाही तर मग फार मोठी हानी होईल. यदि हे न वर्तये जातु कर्मण्येन्द्रिया मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. मनुष्य सर्व प्रकारचे माझ्याच मार्गाने अनुसरण करतात. जर मी कर्म करणार नाही तर हे सर्व मनुष्य नष्ट भ्रष्ट होतील आणि मी वर्ण संकरतेला करणारा कारण ठरेन आणि वर्ण संकर करणारा होईल. तसेच या सर्व प्रजेला नष्ट करणारा होईल असं दोष सुद्धा मला लागेल. म्हणजे बघा, आपापले जर कर्तव्य कर्म नाही केलो तर समाज जीवनामध्ये आपल्याला दोष लागतात. इथपर्यंतचे श्लोक जवळपास ह्या लोकसंग्रहाशी संबंधित आहेत. आतापर्यंत भगवंताने काय सांगितलं की मी सावध चित्तानं मी आतापर्यंतचे कर्म केलो आणि त्या कर्माचं वर्णन भगवंताने केलेलं. मग जसं देवाला सावध चित्त राहून कर्म स्वतःचे पूर्ण करावे लागतात, त्याच प्रकारे महापुरुषांनी सुद्धा सावधपणे कर्म करून पाठीमागच्या लोकांना प्रेरणा द्यावी लागते. आणि या महापुरुषांना कशा प्रकारे त्यांनी प्रेरणा द्यावी त्याचं चिंतन पुढच्या 25 आणि 26व्या श्लोकामध्ये आहे. सक्ता कर्मण्य विद्वांसो तथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तस चिकीर्षु लोक संग्रहम न बुद्धिभेदैन जनयेदन ज्ञानान कर्मसंगिनाम जोश यत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण. हे भरतवंशा म्हणजे भारत म्हणलेलं ना इथं अर्जुनाला, म्हणजे भरतवंश कुळात जन्मलेला हे भरतवंश उद्भवा अर्जुना, कर्मात आसक्त झालेले कर्म करतात. आसक्ती रहित तत्वज्ञ महापुरुषाने सुद्धा लोकसंग्रहाच्या अपेक्षेने त्यांचे कर्म करावे. काय तर म्हणत होता ताई तुम्ही? 24वा श्लोक राहिला ना सर? 24 राहिला बघा. हा हो सर. ते 23 दोन नंतर एकत्र तुम्ही होते श्लोक. ते दोन 23 आणि 24. हा. उच्छिदे युर्मे लोकान न कुर्यां कर्मचदेहम संकरस्य च कर्ता श्यामुपहम श्यामुपहम माम प्रजा. ते वर्णसंकर होईल, संकर्ष च करता आहे ना, ते वर्णसंकर होईल, नष्ट भ्रष्ट होतील. यामुळं मी प्रजेला एक आदर्श देण्यासाठी म्हणून कर्म करतो. आणि आता विद्वान महापुरुषांनी सुद्धा अशा प्रकारे आदर्श कर्म करावं असं भगवंत या पुढच्या 2 श्लोकातून सांगतायत. महापुरुषांनी सुद्धा लोकसंग्रहाच्या अपेक्षेनं, दुसऱ्या कुठल्या अपेक्षेनं नाही, त्याचप्रमाणे कर्म करावे. सावध असलेल्या तत्वज्ञ महापुरुषांनी कर्मात आसक्त असलेल्या, आता इथं थोडस प्रत्यक्ष भगवंत जरी काही गोष्टीमध्ये सामान्य जनापर्यंत सांगायला कठीण जात असेल, परंतु त्यांचे प्रतोद म्हणून जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांनी काय करावं, अज्ञानी मनुष्यांना जे कर्मामध्ये आसक्त झालेले आहेत
त्यांच्या बुद्धीत ब्रह्म उत्पन्न करू नये. कमीत कमी त्यांना खोटं तरी सांगू नका, किंवा तुम्ही खोटं आचरण, काय आचरण करू नका तो भाग वेगळा, परंतु कमीत कमी तुम्ही खोटे आचरण तर करू नका. आणि तसं खोटं आचरण केल्यामुळं सामान्य जनामध्ये ब्रह्म उत्पन्न होऊ शकतो. आणि संपूर्ण कर्म योग्य रीतीने करून त्यांच्याकडूनही तसेच चांगले कर्म करून घ्यावे. आपणही चांगलं वागा, सामान्य जणांचाही बुद्धिभ्रष्ट न करता त्यांच्याकडूनही चांगले कर्म करून घ्या. आता इथपर्यंत हे लोकसंग्रहाशी महापुरुषाचं परमात्म्याचे काय लोकसंग्रहाशी संबंधित होतं याचं चिंतन झालं. आता यापुढं ज्ञानी आणि अज्ञानी अशा पुरुषांमधील काय फरक आहे तो 27वा श्लोक आहे. प्रकृते 25 झाले ना सर आता. कर्माणि सर्वशः अहंकार 25 गुणात्मा करता मिती मन्यते. हा बोला. 25वा झाला ना सर आता. 25 आणि 26 दोन एकत्र आहेत तिथं. न बुद्धी भेद जनयेद ज्ञानान, ते बुद्धीचा भेद करू नका. न बुद्धी भेदम जनयेद ज्ञानां कर्मसंगिनां जोषयत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण. सामान्य जनांचा बुद्धी भ्रम करू नका, उलट तुम्ही जोषयत सर्व कर्माणि म्हणजे त्यांच्याकडूनही कर्म चांगले करून घ्यावं विद्वानांनी. योग्य समाचरण म्हणजे योग्य रीतीने. 27वा श्लोक. संपूर्ण कर्म सर्व प्रकारच्या प्रकृतीच्या गुणाद्वारा केले जातात, परंतु अहंकाराने मोहित झालेल्या अंतकरणाचा अज्ञानी मनुष्य मी करता आहे असे मानतो. आता ज्ञानी आणि अज्ञानामधला फरक कशामुळे आहे? आता ही सगळे कर्म आहेत ना, एक सृष्टी चक्र आहे, त्याप्रमाणे पार पडतात. प्रकृतीच्या गुणामुळे हे सगळे कर्म केले जातात, परंतु अहंकाराने मोहित झालेल्या अंतकरणाला अशा अज्ञानी मनुष्य म्हणतो मी केलो. 18व्या अध्यायामध्ये एक विषय आहे, पंच ज्ञान इंद्रिय असं काहीतरी एक संबंध आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की सगळे जेवढे कर्म आहेत त्या कर्माला 5 करण आहेत, म्हणजे 5 कारणीभूत आहेत. एक अधिष्ठान, ज्याच्या आधारानं हे कर्म करायचंय ते. दुसरं हा कार्य करणारा करता. तिसरं ते करण्यासाठी लागणारे करण म्हणजे उपकरण, म्हणजे आपले इंद्रिय मन बुद्धी शरीर. आणि कर्म हे कार्य. हे झाले 4. आणि एक 5वं तुमची संस्कृती, तुमची परंपरा, तुमचं प्रारब्ध. या 5 मिळून हे कर्म घडत असतंय. तुम्ही काही पण करा, हे आपलं आपलं होणार, परंतु उगीच मी करतो आणि त्यातल्या त्यात ते आत्म्याला तर त्याचा दोष लावूनच घ्यायचा नाही. म्हणून अहम आणि विमूढ आत्मा असं मोहित होऊन अहंकाराने जो राहतो तो अज्ञानी करता आहे असे मानतो. मग आता पुढं बघूया 30वर काय. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. सुवर्णताई म्हणा, हा पण श्लोक सोपा आहे. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. आता हे जे ना, जिथं जोड अक्षर असतंय त्याच्यावर जरा आघात द्यायचा असतो. तत्व वित्तू. आता ते पुढे तर त्या पाठीमाग तत्ववित्तू तत्ववितू असं नाही म्हणत आपण. तत्ववितू तत्ववित्तू महाबाहो अजून एकदा गुणकर्म वाचते सर. विभागयोः तत्त्ववित्तु गुणागुणेषु वर्तन्त. महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. हा, छान, बरोबर. तर अशा प्रकारे गुण विभाग आणि कर्म विभाग यांना तत्वाने जाणणारा महापुरुष संपूर्ण गुणच गुणात वर्तत आहेत असे मानून त्यात आसक्त होत नाही. म्हणजे हे सगळं जे काही घडतंय त्याच्या गुणकर्म विभाग लक्षणानं घडतंय, मी त्याच्यात लिप्त नाही असा ज्ञानी पुरुष म्हणत असतो. 29वा श्लोक बघा.
त्याच्याशी संबंधित आहे. प्रकृतेर्गुणसम्मूढा संजन्ते सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन्न विचालयत. प्रकृतीजन्य गुणांनी अत्यंत मोहित झालेले अज्ञानी मनुष्य गुण आणि कर्म यात आसक्त राहतात. प्रकृतीजन्य गुणांनी म्हणजे भौतिक कर्माच्या भौतिक गुणाच्या लक्षणांना मोहित झालेला अज्ञानी मनुष्य गुण आणि कर्म यात आसक्त होतो. त्या पूर्णत्वाने न समजणाऱ्या मंदबुद्धी अज्ञानांना पूर्णत्वाने जाणणाऱ्या ज्ञानी मनुष्याने विचलित करू नये. आता इथं असं सांगितलंय की ज्ञानी माणसानं त्या अज्ञानी माणसाला विचलित करू नये, त्यालाही उलट ज्ञान मार्गाला लावावं. 30वा श्लोक आहे, मयी सर्वाणी कर्मांनी संन्यस्याध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः. आता मग भगवंताने अर्जुनाला थोडासा आपलं कर्म पूर्ण कर आदेश दिलाय. आता मनुष्य कर्मबंधनात का बरं अडकतो, त्याला या कर्मामध्ये का बरं फसतो आणि त्या कर्म आणि कर्मफलाच्या आसक्तीपासून म्हणजे तो अडकतोच कशामुळं, तर कर्मफलाच्या आसक्तीमुळं. मग त्या कर्मफलाच्या आसक्तीपासून सुटका होण्यासाठी काय केले पाहिजे याचं चिंतन 30व्या श्लोकात. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस संन्यस याध्यात्म चेतसा हा नाही, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्याध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः. विवेकयुक्त बुद्धीद्वारा संपूर्ण कर्तव्य कर्माना कर आणि ती मला अर्पण करून कामना रहित ममता रहित आणि संताप रहित होऊन युद्धरूपी कर्तव्य कर्म कर. निराशीर निर्ममो मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्याध्यात्म चेतसा आत्मचेतसाह म्हणजे विवेकयुक्त बुद्धीद्वारा संपूर्ण कर्माणी म्हणजे कर्तव्य कर्माना, मयी म्हणजे मला, संन्यास्य म्हणजे अर्पण करून, कामना रहित ममता रहित निराशीर निर्मम होऊन विगत ज्वराहा संताप रहित होऊन युद्धरूपी कर्तव्य कर्म कर युद्धस्व. अशा प्रकारे भगवंतानी एवढ्या लक्षणाने पूर्ण हो आणि आपलं नियत कर्म तू पूर्ण कर. आता ही जी मत सांगितलं भगवंतानी की अशा प्रकारे विवेकयुक्त होऊन निर्मोहित होऊन तू कर्म कर, त्याचीच पुष्टी करणारे आणखीन आता पुढचे 2 श्लोक. 31वा, ये मे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावानंतो सूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. जे मनुष्य दोषदृष्टी रहित होऊन श्रद्धेने माझ्या या पूर्वी वर्णन केलेल्या मताचे सदा अनुकरण करतात तेही कर्मबंधनातून मुक्त होतात. पुढची पुष्टी करणारा श्लोक असा आहे 32वा, एत्वेत्तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्वज्ञान विमूढांस्तान विद्धी नष्टान चेतसाः. परंतु जे मनुष्य माझ्या या मतात दोषदृष्टी ठेवून याचे अनुष्ठान करीत नाहीत त्या संपूर्ण ज्ञानात मोहित अविवेकी मनुष्यांना नष्ट झालेलेच समज अर्थात आणि त्यांचे पतनच होते. अशा प्रकारे म्हणजे थोडक्यात निर्मोह होत नाही, ते स्वतःच नष्ट झालेले आहेत असं समजावं. एक अर्धा मिनिट मी वेळ घेतो.
चला, 33वा श्लोक बघणार आहोत आपण. आता भगवंतानी जे आतापर्यंत आपलं वर्णन केलेलं आहे की कर्म सिद्धी किंवा निष्काम कर्म भावनेने जर कर्म केलं नाही तर भगवंताच्या मतानुसार असं कर्म न करणाऱ्या मनुष्याचे पतन होते. मग असं का होतंय? निष्काम कर्म भावनेने कर्म नाही केलं तर भगवंताने आतापर्यंत सांगितलं की त्याचं पतन होत आहे. तर ते का पतन होत आहे ते पण भगवंत सांगतायत पुढं. 33वा श्लोक. सदृशै चेष्टते स्वस्या प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिम यांती भूतानि निग्रह किम करिष्यते. संपूर्ण प्राणी प्रकृतीला प्राप्त होतात. ज्ञानी महापुरुषी आपल्या प्रकृतीनुसार प्रयत्न करतो. मग यात कोणाचा हट्ट काय करेल? आता ही जे मानलो ना आपण, महापुरुष सुद्धा प्रकृतीनुसार कार्य करतात. संपूर्ण प्राणी सुद्धा आपापल्या प्रकृतीनुरूप कार्य करतात. मग इथं कोणाचा हट्ट काय उपयोगाचा आहे किंवा ते हट्ट कसा काय उपयोगाला येईल? आता त्याचं उत्तर आहे का? आता आपण आतापर्यंत बघितलं किंवा आपण एक चिंतन नेहमीच करतोय की प्रत्येक मनुष्याचा जन्म आपापल्या प्रकृतीला बरोबर घेऊनच होत असतो. म्हणजे त्याचे जे कर्म आहेत त्या कर्माची यादी भगवंत आधी पुढे पाठवतो आणि त्या यादीनुसार त्या यादीची पूर्तता करण्याची पात्रता देऊन मग जन्म देतो. म्हणजे काय झालं? अगोदर कर्म तयार होते आणि त्या कर्माची पूर्तता करण्यासाठी या कर्त्याला पाठवलं जाते. म्हणजे अगोदर काय तर तुम्ही तुमचं कर्म ठरलंय आणि त्या कर्माला भोग घेण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. मग असं असतो म्हणजे त्याला त्याच्या प्रकृतीनुसार कर्म करावीच लागतात. म्हणजे एक उदाहरण देतो बघा, मी मागच्या वेळेस पण दिलं बहुतेक की रेल्वेचे रूळ आधी पडतात आणि मग रेल्वेवरून चालवली जाते. रेल्वे चालवणारा ड्रायव्हर कितीही हुशार, कितीही तज्ञ, कितीही कुशल झाला तर रेल्वेने टाकलेल्या रुळाच्या व्यतिरिक्त मार्गाने तो जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. तशाच प्रकारे प्रारब्ध कर्मानुसार जी कर्म आपल्याला टाकलेले आहेत त्याच रुळावरून आपली गाडी चालवावी लागते आणि ती चालवण्यासाठीच तो ड्रायव्हर असतो. त्याच्यात आपण बदल करू शकत नाही. मग काय करायचं? आता ती रूळ आणि तो मार्गच शुद्ध ठेवूया ना. ते जे भगवंत आता पुढे काय सांगतात, त्या मार्गाला, जो मार्ग मिळालेला आहे त्याच मार्गाला आपण शुद्ध करण्याचा उपाय सांगत आहेत. बघा, मानवी जीवनाला कशा प्रकारे उन्नत करावं, कशा प्रकारे मानवी जीवन सुसंपन्न करून आहे ते जीवन सुद्धा सुखी निरामय जगून पुढचा जन्म भगवंताला त्या मानवाचा योग्य व्हावा किंवा तो मलाच येऊन प्राप्त व्हावा अशी त्याची इच्छा असते. म्हणून हे छोटे छोटे जे मध्ये येणारे दोष आहेत त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतोय भगवंत. 34वा श्लोक बघूया. इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छतौ ह्यस्य परिपंथिनो. इंद्रियस्य म्हणजे इंद्रियाच्या अर्थामध्ये, इंद्रियस्य प्रत्येक इंद्रियाच्या प्रत्येक विषयात, इंद्रियांच्या अर्थामध्ये प्रत्येक इंद्रियाच्या प्रत्येक विषयात मनुष्याचा राग आणि द्वेष व्यवस्थितपणे अनुकूलता आणि प्रतिकूलतेनुसार स्थित आहेत. म्हणजे लक्षात आलं का?
प्रत्येक इंद्रियाला या जगतामध्ये विषय आहेत. त्या विषयाची कुणाला आवड असते किंवा त्याच्याबद्दल द्वेष असतो, म्हणजे नावड. हे जे राग द्वेष आहे ना, राग म्हणजे आवड, राग म्हणजे इथं क्रोध नाही, राग म्हणजे आवड, दोष म्हणजे नावड, त्याच्याबद्दल द्वेष. मग अशी ह्या प्रत्येकाच्या बद्दल, प्रत्येक विषयाबद्दल अनुकूलता प्रतिकूलता असते, अशी स्थिती असते. म्हणजे आपल्या इंद्रियांना काही विषयाबद्दल आवड असते, काही बद्दल नावड असते, काही अनुकूल असतात, काही प्रतिकूल असतात. मनुष्याने या दोन्हीच्या वश होऊ नये. मग या विषय इंद्रियांमध्ये आपण अडकून पडायचं नाही. त्याच्या आवडीत बी नाही आणि नावडीत पण नाही, त्याच्या प्रतिकूलतेमध्ये नाही आणि अनुकूलतेमध्ये पण अडकून पडायचं नाही. कारण दोन्हीही त्याच्या परमार्थ मार्गात विघ्न करणारे शत्रू आहेत. आता ते कसे शत्रू आहेत ते बघूया. आता आपण काय करतोय, प्रकृतीनं ठरवून दिलेला मार्ग तर फिक्स आहे आणि त्या मार्गावरूनच आपल्याला चालायचं आहे. तर तो मार्ग कसा शुद्ध करता येईल याचा प्रयत्न आपण अभ्यासतोय. आता या आवड निवडीला अनुकूल प्रतिकूलतेला वश न होता मग आपण काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण अडकून न पडता आपल्याला कसं बाहेर राहता येईल याचं चिंतन या 35व्या श्लोकात. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात सोनुतिष्ठितात स्वधर्म निधनम श्रेय परधर्मो भयावहा. आता याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे आचरण असलेल्या, दुसऱ्याच्या धर्मापेक्षा कमी गुण असणारा आपला धर्म श्रेष्ठ आहे. आपल्या धर्मात तर मृत्यू होणेही कल्याणकारक आहे आणि दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. किती बघा छानपैकी भगवंतानी आपला आपला मार्ग हा कसा योग्य चालता येतो आणि चालावा हे सांगितलं. आता इथं स्वधर्म अनुष्ठानात असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण विद्यार्थी आहोत, आपलं काम आहे अभ्यास करणे. आपण म्हणायला नको की मला कुठं तर काहीतरी आणखी मोठं कलेक्टर व्हायचंय. शिक्षकानं म्हणायला नको की मी डॉक्टरकी करतो. शिक्षकाचा जो स्वधर्म आहे, त्याचा जो रूळ पटरी पडलेली आहे शिक्षकाची, ते निष्ठेनं पूर्ण करावे. मग त्याचा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होतो, आदर्श गुरु म्हणून त्याचा निवड होते. त्याने जर म्हणला नाही नाही हे माझे रेल्वे पटरी चांगली नाही, मी जरा डॉक्टरच्या रेल्वे पटरीवर जातो, जमेल का त्याला? म्हणून दुसऱ्याचा धर्म किती विगुण स्वधर्म निधनम प्रिय परधर्मात सुनुतिष्ठ. परधर्म किती श्रेयस्कर असो या प्रेयस्कर असो, दुसऱ्याकडे जायचं नाही, स्वधर्माचे परिपालन करा, तोच आपल्याला योग्य मार्गाने नेतो. आता रेल्वेच उदाहरण घेत होतो आपण. एखाद्या व्यक्तीला छोट्याशा स्टेशनवर उतरायचे, छोट्या जिथे की एक्सप्रेस गाडी थांबत नाही, मग त्यांना काय करावं, पॅसेंजर ट्रेननं प्रवास करावा. कारण काय, त्याला छोट्या स्टेशनला उतरायचे आणि मग पॅसेंजर ट्रेन बरेच स्टेशनला थांबते, त्याला बरीच गर्दी राहते, म्हणून वैताग करून घेण्यात उपयोग आहे का? लय रेल्वे बेकार, मला प्रवासाचा लय त्रास होणार. अरे तुला उतरायचंय छोट्या स्टेशनला, तुला एक्सप्रेस नॉनस्टॉप गाडी घेऊन काय उपयोग आहे? म्हणून आणि त्या नॉनस्टॉप वाल्याने जर पॅसेंजरनं बसलं तर मग त्याला वाटत मी तर इथून डायरेक्ट लातूर ते मुंबई जाणार होतो, मला हे मधले स्टेशनचा उगाच वैताग आला, त्याला वैताग होईलच. म्हणून ज्याला जे जे स्वधर्म आहेत त्या त्याप्रमाणे करणे हे भगवंतानी आपल्याला, जरी प्रकृतीनुसार आपले कर्म चालत असतील, जरी त्याच्यात तुमचा हट्ट उपयोगाचा नसेल, तर तुमचे स्वधर्म केल्यानंतर कशा प्रकारे तुम्ही निष्काम भावनेने कर्म करून कर्म सिद्ध होता याचं चिंतन दिलेलं आहे. स्वर्णताई तुम्ही मुंबईमध्ये आहे का? नाही सर, लातूर मध्ये. लातूर मध्ये? हा का सर? असं का वाटलं तुम्हाला सर, म्हणजे कसं काय विचारायला? नाही, तुम्ही मुंबईमध्ये आहेत म्हणल्यानं वाटलं होतं, म्हणून मी मुंबईचं उदाहरण दिलं.
नाही लातूर मध्ये कुठं लातूर, राहता? सीताराम नगर, औसा रोड. अरे वा वा वा, आम्ही तुमच्या हो. जवळच आहे, हो का? तिथे ठाकरे चौक. चला ओके. पुढचा जो श्लोक आहे. आता अर्जुन काही प्रश्न यावर विचारतोय. स्वधर्म कल्याणकारक आणि परधर्म भयानक आहे असे जाणत असून सुद्धा मनुष्य स्वधर्मामध्ये का प्रवृत्त होत नाही, याविषयी अर्जुनचा प्रश्न. अति महत्वाचा प्रश्न. मग एवढं जर माहित आहे की बाबा स्वधर्म हा उपयोगी आहे, तो कल्याणकारक आहे, आणि परधर्म हा दोषकारक आहे, तर भगवंता मग लोक उगच का इकडून तिकडे उड्या मारतात, त्या परधर्माकडे जायचा का बरं प्रयत्न करतात? तर भगवंत अर्जुन प्रश्न विचारतोय, अथ केन प्रयुक्तोयम पापैश्चरति पुरुषः आणि छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. भगवंता जर असं दुसऱ्याच्या परधर्मात जाण्यात पाप होत असेल, तर इच्छा नसतानाही बलानं का बरं मनुष्य दुसऱ्याच्या कर्माकडे जातो? मग हा मनुष्य इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन याचे आचरण करतो, या पापाचे आचरण करतो. आता दुसऱ्याच्या धर्मात जाणे म्हणजे पाप. मग ह्या पापाचं का बरं आचरण करतोय हा? भगवंतानी फार सुंदर उच्चारण दिलंय. बाबा, हे जे काम क्रोध आहेत ना आणि लोभ, हे रजगुण समद्भव आहे ना, हे बेटे आपल्याला आपलं कर्म करू देत नाहीत, स्वधर्मात राहू देत नाहीत, दुसरीकडे ओढून नेतात. मी संपवू का आज एवढं? आपला अध्याय संपवू. 43 श्लोक आहेत. सुवर्णाताई, हा जो सर हॅलो. 37 हा श्लोक आहे, भगवंताचं उत्तर आहे. मला हा, पाच पाच सहाच राहिलेत ना सर आता? हो, म्हणून म्हणतो 6च राहिले. हो आणि सर, त्याच्यात हा एक एवढा महत्वाचा विषय हा जो आहे ना, की इच्छा नसतानाही आपण पर परधर्माचं पोषण करण्याचं का बरं मोहित होतो. हे दोन जे श्लोक आहेत, 36 आणि 37, एवढेच महत्वाचे आहेत. याच्यावर प्रश्न पण आहे. तर का बरं मोहित होतो? तर भगवंत उत्तर देत आहेत, काम येश क्रोध येश रजो गुण समद्भवा महाशनो महापापमा विद्धेन मीही वैरिणम. रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा काम अर्थात कामना हीच पापाचे कारण आहे. हा कामच क्रोध यात परिणित होतो. कामातूनच क्रोध होतो, आपण मागे बघितलेला आहे. आणि फार हा खदाड आहे, महाशन महापापी आहे. या विषयात तू यालाच वैरी जाण. म्हणजे आपल्याला स्वधर्मापासून परधर्म कडे नेण्याचं जे कार्य आहे, ते ही काम आणि क्रोध याच्या कामनेनं, याच्या या लोभानं, आणि ते दोन्ही महाशन म्हणजे महाखादाड आहेत, महापापमा म्हणजे महापापी आहेत. अशा या महाशने महापापमा काम क्रोधामुळे मनुष्य स्वधर्म सोडून परधर्माकडे भयावहपणे जातो. 38वा श्लोक. मग अर्जुनाचाच प्रश्न म्हणजे भगवान थोडस स्पष्टपणे सांगतात आता, की बाबा हे पाप आहे हे जाणून सुद्धा मग लोक का चालले या परधर्माकडे? हे पाप आहे असे जाणून सुद्धा मनुष्य पापामध्ये का प्रवृत्त होतो? आणि हे जाणून सुद्धा हे न ओळखण्याचं, हे जाणून घेण्याची प्रवृत्ती का करत नाही हा मनुष्य? याच्याबद्दल एक भगवंतानी उदाहरण देऊन इथं 38वा श्लोक. धूमेनाव्रियते वह्निर यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस तथा तेने दमावृतम. हे पहा, पवित्राचा अग्नी पवित्र आहे, तरी पण तो ज्याप्रमाणे धुराने अग्नी आणि धुळीने आरसा झाकला जातो, त्याप्रमाणे जसं वारेने म्हणजे जारेने गर्भ, ते लहान गर्भाला असं वेस्टर्न असतंय, त्याला वारे म्हणतात, वारे किंवा जार, त्या जारीने आच्छादलेला असतो. त्याप्रमाणे या कामनाद्वारा
मनुष्याचे हे ज्ञान अर्थात विवेक बुद्धी दाखली जाते, म्हणून तो या पवित्र स्वधर्माला सुद्धा अपवित्र समजला जातो. पवित्र अग्नीला धुरामुळं आपण कोंदट समजतो की नाही, त्याचं तेज येत नाही. तसंच आरशामधून प्रतिबिंब दिसायचं, परंतु धुळीने तो झाकला जातो. तसंच या माणसाचं पवित्र शुद्ध स्वधर्म आचरण जर का त्याच्या अज्ञानाचा अंधकार त्याच्यावर आला, काम आणि क्रोधाचा जर त्याच्यावर अंधकार आला, त्याच्यामुळे ते झाकली जाते, त्याचं ज्ञान आणि विवेक बुद्धी झाकली जाते आणि मग तो स्वधर्माला सोडून परधर्माकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तोच आणखीन एक उदाहरण आहे. अशी ही कामना आणि क्रोध हे किती भयानक आहेत त्याचं उदाहरण दिलेलं आहे. 39वा श्लोक. आवृतय ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कोणतेय दुष्पूरेण नलेन च. हे कुंतीनंदना, या अग्नीसारखा कधी तृप्त न होणारा आणि विवेकियांच्या कामनारूपी नित्य वैरीद्वारा मनुष्याचा विवेक झाकला जातो. मग हे जी दुष्पूरेणा म्हणजे कधीच तृप्त न होणारी अग्नी, जो हा कामना आहे त्याची कधी पूर्तता होत नाही, आणि अशा कामनारूपी नित्य वैरी जो आहे, नित्य वैरीना, असा हा कामनारूपी नित्य वैरी, त्यानं त्याचा विवेक झाकला जातो. त्यामुळे तो स्वधर्माकडून परधर्माकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता हा जो 40वा श्लोक आहे ना, तो छान आहे. पहा, म्हणजे भगवंताने फार बुडापर्यंत जाऊन ज्ञान सांगितलं की प्रत्येक माणसाचं सहजपणे कल्याण व्हावं. मग ही जी एवढा सदैव वैरी, हा जो काम आहे ना, पुरुषाचा नित्य वैरी, तो वैरी त्याचं निवासस्थान कुठं आहे? आपल्याला जर वैऱ्याचं निवासस्थान माहित नाही, तर त्या वैऱ्याचा आपण खतमा कसा करू शकू? त्या वैऱ्याला आपण समाप्त कसं करणार? तर त्याचं ज्ञान काय, तो काय करतो, तो कुठून जातो, कुठून राहतो, कशा प्रकारे त्यानं चालचलन आहे, याची माहिती पाहिजे. म्हणून भगवंत या कामनारूपी वैऱ्याचं निवासस्थान सांगतात इथं. इंद्रियाणी मनोबुद्धीर, इंद्रियाणी मनोर्बुद्धीर शाधिष्ठान मुच्यते यतैर्विमोह यत्तेषो ज्ञानमावृत्य देहिनम. तर हा काम कुठं राहतो बघा. आता इंद्रिय, मन आणि बुद्धी या कामनेचे निवासस्थान आहेत. ही कामना याद्वारा, इंद्रिय, मन आणि बुद्धीद्वारा ज्ञानाला झाकून देह अभिमानी मनुष्याला मोहित करते. म्हणजे हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्वांचं स्थान आपले इंद्रिय, मन, बुद्धी आहे. आणि याच्यातच बसून तो कामना म्हणजे इच्छेद्वारे ज्ञानाला झाकून देहाभिमान वाढवतो, आणि हा देहाभिमान मनुष्याला मोहित करतो. म्हणजे माझ्या एक ज्ञानेश्वर महाराजाचं उदाहरण आहे की आपण का मोहित होणे दुसऱ्याच्या परधर्मामध्ये. एखाद्यानं आपली झोपडी आहे, उगं साधं घर आहे, आणि त्यानं जर बघितलं एक 2-3 मजली 4 मजली घर बघितलं, त्यानं त्या दुसऱ्याचं 2-3 4 मजली घर बघून आपली का झोपडी जाळून टाकावी का? इतरांची ढवळारे बघून, इतरांची त्रिमजले ढवळारे, तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये पण आहे. तुकाराम महाराजांनी 3 मजली ढवळारेचं उदाहरण दिलेलं आहे. असं बघून काय आपल्या झोपड्या जाळून टाकाव्या का? म्हणजे ही कामनाच झाली ना, आपल्या बुद्धीची कामना की तसलं मला 4 मजली घर मिळावं, ते मला का नाही, असलं फालतू घर का माझं आहे म्हणून कुणी जाळून टाकतो का? त्याला कुणी शहाणं म्हणेल का? म्हणून जसं तुझं घर आहे तिथं राहा, समाधानानं राहा. आता पुढचे जे 3 शेवटचे श्लोक आहेत, भगवंत त्या श्लोकामध्ये या कामाला कशा प्रकारे नष्ट करता येईल, या कामाला कशा प्रकारे पूर्णपणे संपवता येईल, याची आज्ञा देत आहेत. तस्मात् त्वमिंद्रियाणो तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पापानं प्रजयेन ज्ञान विज्ञान नाशनम.
म्हणून हे भरतवंशीय श्रेष्ठ अर्जुना, तू सर्वात प्रथम इंद्रियांना वश करून या ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या महान पापी कामाला अवश्यपूर्वक बलपूर्वक मारून टाक. आता त्या कामाला ताब्यात ठेवणे किंवा त्याला मारून टाकायला काय करावं लागेल? तर तो जो काम ज्या मार्गाने येतो त्या मार्गाला खंडित करावं लागेल. इंद्रियाच्या मार्गातून काम येतो म्हणून त्या इंद्रियांना अगोदर वशमध्ये नियंत्रण ठेवायचं. इंद्रियाचे द्वार बंद करून टाकायचे. तो काम त्या इंद्रियामध्ये येणारच नाही आणि हे बलपूर्वक करावं लागेल काम. आणि हे जे केल्यानंतर हा जो ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणारा महान पापी काम जो आहे ना, तो अवश्यच बलपूर्वक मारून टाकू शकशील किंवा नष्ट कर. 42वा श्लोकाचा आहे. 42-43 श्लोकाचं एकत्र वर्णन आलेलं आहे. इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. म्हणजे इंद्रियांना स्थूल शरीरापेक्षा पर, श्रेष्ठ, सबल, प्रकाशक, व्यापक तसेच सूक्ष्म म्हणतात. आता हे जे भौतिक शरीर आहे ना, त्याच्यापेक्षा थोडेसे इंद्रिय उच्च दर्जाचे आहेत, श्रेष्ठ आहेत, सबल आहेत, प्रकाशक आहेत, व्यापक आहेत आणि तसे सूक्ष्म आहेत. आता ज्ञानेंद्रिय सूक्ष्म आहेत, कर्मेंद्रिय थोडेसे भौतिक आहेत आणि हे मग या स्थूल शरीरापेक्षा ते इंद्रिय श्रेष्ठ आहेत. यापेक्षा पर म्हणजे मन आहे, त्याच्यापेक्षाही स्थूल, त्याच्यापेक्षाही पलीकडे मन आहे आणि मनापेक्षाही श्रेष्ठ, मनापेक्षाही पर ही बुद्धी आहे. जो बुद्धीपेक्षाही पर श्रेष्ठ आहे तो काम आहे. आता बघा ते काम किती सूक्ष्म आहे, किती मोठा आहे. स्थूल इंद्रियापेक्षा, शरीरापेक्षा स्थूल इंद्रिय श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मन, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धी आणि त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ हा काम. इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियभ्यश्च परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थभ्यात्मानत्मानः जय शत्रु महाबाहु कामरूपं दुरासदम. तर या बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ तो काम. अशा प्रकारे बुद्धीपेक्षा कामाला जाणून आपल्याद्वारा आपण आपल्याला वश करून हे महाबाहू तू या कामरूपी दुर्जय शत्रूला मार. एकंदरीत काय सांगितलंय कामाला मारण्यासाठी? तर आपल्या इंद्रियावर नियंत्रण. इंद्रिय जे मोकाट सुटतात आणि या इंद्रियाच्या माध्यमातून हे मन जे बहिर्मुखी होत आहे आणि बहिर्मुखी मन झालं की मनाचा असा गुण आहे, बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्याची हातफळी मिळवणी जाय. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की हे बुद्धीला सुद्धा जमू देत नाही हे मन. सर रिपीट करा ना. दिशा. सर रिपीट करा हे हा बोला. रिपीट करा ना हे ज्ञानेश्वरांचं. हा हा हा. जे बुद्धी ते सळी, जे बुद्धी ते सळी म्हणजे बुद्धीला छळतं. इंद्रियास जे बुद्धी ते छळी, इंद्रिया ते सळी, धैर्याची हातफळी खिळवणी जाय. धैर्याची हातफळी खिळवणी जाय. त्या धैर्य जो असतो ना, त्या धैर्याबरोबर तर अशी पैज लावून त्याला जिंकतो हा मन, चंचल मन. मग या मनाला ज्या इंद्रियाद्वारे ते बाहेर जातात त्या इंद्रियांना थांबवलं, जे बहिर्मुखी मनाला अंतर्मुख केलं तर बुद्धी पण स्थिर निश्चल राहते आणि बुद्धी स्थिर निश्चल राहिली की काम शांत होतो आणि शांतीच परमशांतीचं साधन आहे. अशा प्रकारे अशा दुर्जय कामरूपी शत्रूला मारण्याचं साधन भगवंतांनी या देऊन जे आपण बळानं दुष्ट कर्माकडे जातो बळानं. सर तर त्या अर्थ नाही कळाला सर. ठीक आहे का? त्या दुष्ट कर्म मनाकडे, दुष्ट कर्म कडे जाणाऱ्या मनाला कशा प्रकारे, त्या कामाला कशा प्रकारे रोखायचं याचं चिंतन भगवंतांनी दिलेलं आहे. सांगा काय म्हणताय? आणि काही बार बोलू का ते होई? हा म्हणजे ती समजलंच नाही मला त्याचा अर्थ काय ते. अजून एकदा सांगा. सांगतो. जे
जे बुद्धी ते छळी, जे बुद्धी ते छळी. धैर्यासी धैर्य, जे बुद्धी ते सळी, इंद्रियासी सळी, धैर्यासी हातफळी मिळवणी जाय. जे बुद्धी ते छळी, बुद्धी बरोबर छळतय, इंद्रियाशी सळी, इंद्रियांना सळतय, धैर्याशी हातफळी मिळवणी जाय. जमलं? धैर्यासी हातफळी म्हणजे काय? ते आपण असं हे करतो ना, आपण या बोटावर त्या बोटावर म्हणतो बघा, ह्या बोटाचा ठुका त्या बोटावर, आपण असं खेळत नाही का, ते हातफळी म्हणतो बघा. टाळी हा. मारून निघून गेला, धैर्याशी हातफळी खिळवणी जाय. आपण टाळी मारून निघून गेला म्हणतो ना, मग त्याला असं चकली देऊन, हा प्रॉपर शब्द त्याला, चकली मारून निघून गेला. ओके ओके, कळालं. समजलं सर. तर अशा प्रकारे या आपल्या BA योगशास्त्र अभ्यासक्रमामध्ये जो तिसऱ्या अध्याय, ज्याचं नाव आहे कर्मयोग, अशा प्रकारचा कर्मयोग आपल्या जीवनामध्येही सिद्ध व्हावा आणि आपणही पूर्णपणे या कर्मसिद्धीच्या माध्यमातूनच भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि येणाऱ्या परीक्षेसाठीही शुभेच्छा यासह आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती.